Hello, dear students. Today we are going to discuss about a new topic from grammar section, that is rhetorical questions and statement. Okay, these are the two opposite things. Number one is the statement that is assertive sentence. Okay, having the order of subject, verb and object. ओके, सरळ सरळ वाक्य ज्याला म्हणतो आपण स्टेटमेंट. ओके, कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी रचना असणारे. तर त्याचं रूपांतर आपल्याला रेटोरिकल क्वेश्चनमध्ये करण्यासाठी विचारलं जातं. का रेटोरिकल क्वेश्चन, ओके, की ज्यावर स्ट्रेस दिला जातो, बरोबर आहे की नाही. काय दिला जातो? खात्री करण्यासाठी, टू मेक अश्युअर. एखादं जी गोष्ट आहे ते अश्युअर करण्यासाठी, खात्री करण्यासाठी काय केला जातो? स्ट्रेस दिला जातो. आणि मग हा स्ट्रेस देताना तो क्वेश्चन तयार करायचा असतो. एक स्टेटमेंट दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही, की त्या स्टेटमेंटचं काय करायचं आहे? क्वेश्चन तयार करायचं. जसे आपण एखाद्याला समोर म्हणतो की ही इज व्हेरी टॅलेंट बॉय, तो फार हुशार मुलगा आहे. तर ज्यावर स्ट्रेस आपल्या याचा रेटोरिकल क्वेश्चन करायचा असेल तर काय करणं गरजेचं लागेल आपल्याला? इजंट ही अ व्हेरी टॅलेंट बॉय? म्हणजेच रेटोरिकल क्वेश्चन करताना त्याला काही नियम आहेत. रेटोरिकल क्वेश्चनलाच इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, आणि स्टेटमेंट म्हणजेच असरेटिव्ह सेंटेन्स. वाक्याचे तुम्हाला 4 प्रकार माहीत आहेत ना: असरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. जसं डायरेक्ट इंडायरेक्टमध्ये आपण शिकतो, बरोबर की नाही. हे 4 प्रकारचे वाक्य आहेत. तर ह्या स्टेटमेंट साधं वाक्य असतं त्याचं रेटोरिकल क्वेश्चन बनावं लागतो, किंवा रेटोरिकल क्वेश्चन असतं त्याचं साधं वाक्य बनवायला सांगितलं जातं. हे बनवत असताना एक नियम आहे. ओके, इफ द स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह, रेटोरिकल क्वेश्चन विल बी निगेटिव्ह. And if the statement is negative, rhetorical or interrogative question will be positive. म्हणजे दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा रेटोरिकल क्वेश्चन नकारार्थी बनेल. दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा रेटोरिकल क्वेश्चन होकारार्थी बनेल. ओके, त्याच पद्धतीने कधी कधी रेटोरिकल क्वेश्चन देतात तुम्हाला, त्याचं स्टेटमेंट बनवायला लावतात. क्वेश्चन देतात, त्याचं स्टेटमेंट बनावं लागतं. हाच नियम तिथे लागू करायचा. काय, की जर रेटोरिकल क्वेश्चन हा होकारार्थी असेल तर त्याचं स्टेटमेंट नकारार्थी बनवावं लागेल. दिलेलं रेटोरिकल क्वेश्चन जर नकारार्थी असेल तर त्याचं स्टेटमेंट होकारार्थी बनावं लागेल. ओके, जसा क्वेश्चन टॅगचा प्रकार आहे की नाही त्या पद्धतीने, पण ते क्वेश्चन टॅग वेगळा प्रकार आहे. टॅग जोडला जातो, इथे अंतर्गत बदल केला जातो. ओके, हा लक्षात ठेवा. क्वेश्चन टॅगमध्ये शेवटी टॅग जोडतात, म्हणजे शेवटी जोडतात कॉमा करून, क्वेश्चन मार्क देतात. पण इथे दिलेल्या सेंटेन्समध्येच चेंजेस केले जातात. ओके, बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, दिस असरेटिव्ह सेंटेन्स. असरेटिव्ह सेंटेन्सचं म्हणजे स्टेटमेंटचं काय फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता त्याचं जर रेटोरिकल क्वेश्चन बनवायचं असेल, मग जेव्हा आपण क्वेश्चन बनवतो साध्या वाक्याचं, दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का ते प्रथम बघावं लागेल. ओके, इफ द गिवन सेंटेन्स includes or contains helping verb, you have to take that helping verb. Okay, if the given sentence doesn't contain helping verb, we have to take another, that is outsider, another helping verb according to its tense and pronouns, that is the subject. जो सब्जेक्ट आहे आणि काळ आहे, काळानुसार आणि सब्जेक्टनुसार आपल्याला काय करावं लागेल? मग बाहेरून आपल्याला आउटसाइडर असं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. ओके, कारण कर्त्यानुसार पुढचे सहाय्यकारी क्रियापदसुद्धा बदलत असतात. कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होत असतात. प्रत्येक काळामध्ये तिची रचना असते. म्हणजे वर्तमान काळ असेल तर जसं कर्ता आहे ही असेल तर क्रियापदाला यस यस लागतं. कर्ता जर आय असेल तर यस यस ॲड केलं जात नाही. कर्ता जर अनेक वचनी असेल तर यस यस लागत नाही. कर्ता एकवचनी असेल, समजा ही असेल तर पुढे इजच येणार आहे. हिच्या पुढे आर येईल का? नाही येणार. आयच्या पुढे आर येणार का? नाही येणार. म्हणजे चालू वर्तमान काळ असेल किंवा चालू भूतकाळ असेल, जसं ही असेल तर वॉजच घ्यावा लागेल. ही वॉज प्लेइंग, ही वेर प्लेइंग म्हणता येणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत, सब्जेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणतो ना आपण, कर्ता क्रियापद यांचं जे ॲग्रीमेंट असतं ते ॲग्रीमेंटचं फॉलो करावं लागतं. मग आता आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर 2 प्रकारचे क्वेश्चन्स असतात. एक आहे व्हर्बल क्वेश्चन, की ज्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात, की ज्याचं उत्तर फक्त यस किंवा नो असतं. ज्या
क्रियापदाची ह्या वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते. इट इज कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन. ओके, when the question begins with auxiliary verb, that is helping verb, it is called verbal question or yes no type question, याला म्हटलं जातं. दुसरा प्रकार कोणता? द क्वेश्चन विच बिगिन्स विथ WH वर्ड. WH वर्डने सुरुवात होते. व्हॉट, व्हेअर, व्हेन, आहे की नाही, त्याने सुरुवात होते, तेव्हा त्याला म्हणतात WH क्वेश्चन. ओके, या पद्धतीने. म्हणून आता काय करणं गरजेचं आहे? दिलेलं वाक्य असरेटिव्ह असतं, सरळ वाक्य असतं. कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद आणि कर्म. मग आपल्याला त्यातलं सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घ्यायचं आणि कर्ता पुढे ढकलायचा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ओके, कसा बाण दाखवलेला आहे. म्हणजेच हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचं, कर्ता पुढे ढकलायचा. दिलेल्या वाक्यात नॉट नसेल तर इकडे नॉट घ्यावं लागेल. दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर इकडे नॉट काढून टाकावं लागेल आणि ती कन्स्ट्रक्शन करून शेवटी क्वेश्चन मार्क देणं अतिशय गरजेचं आहे. ओके, नाव सी काय म्हटलं इथे नोट. व्हाईल मेकिंग रेटोरिकल क्वेश्चन बिगिन द आन्सर विथ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बने तुम्हाला सुरुवात करावी लागेल तिथे. देन राईट सब्जेक्ट आर नॉट इफ इट इज इसेन्शियल. होकारार्थी वाक्य असेल तर नॉट घ्यावं लागेल. अँड रिमेनिंग सेंटेन्स ॲट द लास्ट, राहिलेलं वाक्य पूर्ण करणं. अँड ॲट द लास्ट गिव क्वेश्चन मार्क. व्हाईल युझिंग सेकंड टायपिंग बघा. व्हाईल युझिंग फॉलोइंग वर्ड्स इन द सेंटेन्स डोंट यूज नॉट. काय म्हटलं त्यांनी? खाली दिलेले काही शब्द आहेत बघा. युझिंग फॉलोइंग वर्ड्स इन द सेंटेन्स, खाली दिलेले वाक्य जर असतील तर नॉट घेण्याची गरज नाही. लक्षात ठेवायचं, बरोबर आहे की नाही. म्हणजेच एनीबडी आहे. दिलेल्या वाक्यात जर एनीबडी असेल, इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, दिलेलं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल, त्यामध्ये जर एनीबडी असेल तर उत्तरामध्ये निगेटिव्ह करताना नॉट घ्यायची गरज नाही, नोबडी करावं लागेल. काय? नोबडी, कारण नोबडीमध्येच नॉट आहे. ज्या दिलेल्या वाक्यामध्ये एनीवन असेल, एनीवन आणि नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर नो वन घ्यावं लागेल. नॉट वेगळं घ्यायची गरज नाही, नो वनने तुम्हाला घ्यावं लागेल. एनिथिंग असेल दिलेल्या वाक्यात तर त्याचं नकारार्थी करताना नथिंग करावं लागेल. जसं आपण जनरली नॉट घेतो की नाही, इज नॉट, आर नॉट, वेअर नॉट, आहे की नाही, डज नॉट, डिड नॉट. तर असं वाक्य या वाक्यामध्ये असेल तर त्याचा नकारार्थी करताना नथिंग घ्यावं. एव्हर असेल तर नेव्हर, हू असेल तर नो वन, एनी असेल तर नो. म्हणजेच अशा पद्धतीने गिव्हन स्टेटमेंटमध्ये, विधानार्थी वाक्यामध्ये एनीबडी, एनीवन हे असेल तर नोबडी, नो वन हे घ्यावं लागेल. याच्या विरुद्ध जर तुम्हाला नोबडी असेल त्या वाक्यामध्ये, बरोबर आहे की नाही, तर एनीबडी करावं लागेल. नो वन असेल तर एनीवन करावं लागेल. नथिंग असेल तर एनिथिंग करावं लागेल. लक्षात येते ना. या पद्धतीने हे बदल तुम्हाला करणं अपेक्षित आहेत. ओके, आता एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. स्क्रीनवर तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल. आय वॉजंट अ बॅड डॉक्टर मेड रेटोरिकल क्वेश्चन. ह्या वाक्याचं रेटोरिकल क्वेश्चन, असं वाक्य परीक्षेमध्ये तुम्हाला येईल. काय करायचं त्यावेळेस? मग आता दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद शोधा, फाइंड आउट. काय आहे? वॉज. वॉज आणि आय याला असं बाण दाखवा. आय पुढे सरकवा, वॉज 1 नंबरला घ्या, आय 2 नंबरला घ्या करता. म्हणजेच काय होईल मग? वॉज आय. दिलेल्या वाक्यात नॉट आहे तर इकडे नॉट येणार नाही, कारण दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे. गिव्हन सेंटेन्स काय आहे? निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह करायचं मग. म्हणजेच वॉज, सहाय्यकारी क्रियापद दिलेल्या वाक्यातलंच घेतलं, कीप इन माइंड. आणि नंतर करता 2 नंबरला घेतला आहे. रिमेनिंग सेंटेन्स वॉज आय अ बॅड डॉक्टर क्वेश्चन मार्क. हे रेटोरिकल क्वेश्चन आहे, बरोबर आहे की नाही. टू मेक शुअर त्यामध्ये स्ट्रेस दिला जातो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणं अतिशय गरजेचं असेल. Now let's go to the second example, friends. Now see, nothing is more agonizing to the active man than enforced idleness. Make a rhetorical question. इथं रेटोरिकल क्वेश्चन करायचं आहे ना. दिलेल्या वाक्यात नथिंग आहे, वर तुम्हाला सूचना दिली बघा, स्क्रीनशॉट ठेवत चला मुलांनो, बरोबर आहे की नाही. इथे काय दिलेलं आहे? नथिंग आहे. आणि इथे नथिंग आहे तर मग काय येणार आपल्या वाक्यामध्ये? उत्तरामध्ये एनिथिंग येणार. दिलेलं वाक्य नकारार्थी आहे, नथिंग. काही काहींना वाटत नॉट नाही, मग खाली नॉट घ्यावं. कीप इन माइंड, लक्षात ठेवा, नथिंग म्हणजेच नॉट धरलेला आहे, तो निगेटिव्ह सेन्स आहे. परत नॉट घ्यायची गरज आहे का? नाही, कारण दिलेलं वाक्यच नकारार्थी आहे, म्हणून उत्तर आपलं पॉझिटिव्ह येणार आहे, होकारार्थ येणार आहे. आणि म्हणून नथिंग आणि इज यांची अदलाबदल करा, असं बाण दाखवायची सवय लावायची. इथे कसा बाण दाखवलेला आहे? सुरुवातीला सब्जेक्ट आणि हेल्पिंगवर. आपल्या प्रॅक्टिस करताना परीक्षेमध्ये काय गरज नाही, आम्हाला समजते. इज अगोदर येणार, नथिंग नंतर येणार.
मग इज घेतलं, नथिंगच्या ऐवजी काय घ्यायचं, वी हॅव टू टेक एनिथिंग. स्क्रीनवर दिसते तुम्हाला, नथिंग असेल तर एनिथिंग घ्यावं लागेल. इज एनिथिंग मोर ॲगोनायझिंग टू द ॲक्टिव्ह मॅन दॅन एन्फोर्स आयडलनेस क्वेश्चन मार्क. हा झाला या पद्धतीने. ओके, त्याच पद्धतीने बघा आता सेकंड आहे. काय आहे ते सेकंड? की थर्ड एक्झाम्पल बघा. आय हॅव नेव्हर मेड अ पाश्य. सरळ सरळ हॅव त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे. हॅव आणि आयची जागाची अदलाबदल करा. काय होईल मग? हॅव आय. वर नेव्हर आहे, आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. नेव्हर असेल तर काय घ्यायचं आहे? एव्हर. बरोबर आहे की नाही? नेव्हर म्हणजेच निगेटिव्ह आहे आणि त्याचं पॉझिटिव्ह काय होईल मग? एव्हर. हॅव आय एव्हर मेड अ पाश्चर? क्वेश्चन मार्क. त्याच पद्धतीने चौथं सेंटेन्स बघा. डोरा हॅड नेव्हर रिसिव्ह सच अ गिफ्ट. धिस इज पॉझिटिव्ह सेंटेन्स का निगेटिव्ह आहे? काय आहे? नेव्हर. नेव्हर शोज निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेन्स आहे. म्हणजेच दिलेलं वाक्य नेव्हर आहे. काहींना एवढंच लक्षात असते, नॉट नाही बरं का, खाली नॉट घेऊया. अरे नुसतं नॉट हेच निगेटिव्ह दाखवत नाही, तर असे कित्येक शब्द आहेत की त्यांना निगेटिव्ह सेन्स असतो. बरोबर आहे की नाही? नथिंग असेल, नो वन असेल, नो असेल, नेव्हर असेल, नो बडी असेल, आहे की नाही? त्यामुळे आता नेव्हर म्हणजेच काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचं पॉझिटिव्ह करावं लागेल. आता क्लिअर आहे आपलं. नेव्हर आणि एव्हर एवढे पाठच करून ठेवायचे, म्हणजे तुमचा तो क्वेश्चन एक मार्काचा क्वेश्चन तुम्हाला 11वी आणि 12वीला बोर्डाच्या प्रश्नाला सुद्धा असेल, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतसुद्धा असेल, 11वीच्या प्रश्नपत्रिकेतसुद्धा असेल. ओके, देन काय होईल मग? डोरा हॅड नेव्हर रिसिव्ह. हॅड आणि डोराची अदलाबदल करायची, बाण दाखवायचा. अगोदर हॅड घेतलं, नंतर डोरा घेतलं. हॅड डोरा. नेव्हरचं कशात रूपांतर झालं? एव्हर. रिमेनिंग सेंटेन्स लिहा, क्वेश्चन मार्क द्या. ओके, या पद्धतीने तुमच्याकडे स्क्रीनशॉट ठेवा या शब्दांची. आता इथे समोर आहे. आता दुसरा प्रकार परीक्षेमध्ये विचारला जातो. रेटोरिकल क्वेश्चन देतात आणि मेक असरेटिव्ह म्हणतात. मेक स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजेच असरेटिव्ह, असरेटिव्ह म्हणजेच स्टेटमेंट. मग आता तुम्हाला काय केलं जातं? तुम्हाला रेटोरिकल क्वेश्चन देतात, त्याचं स्टेटमेंट बनवावं लागतं. ओके, कीप इन माइंड फ्रेंड्स. नाव सी, आपलं सूत्र काय आहे मग? कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापदाची जागा बदलायची पाहिजे. धिस आणि डीड आहे ना, यांना बाण दाखवा, यांची जागा बदलायची आपल्याला. ओके, दुसरी गोष्ट काय आहे? वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? द गिवन सेंटेन्स इज पॉझिटिव्ह. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच आपलं उत्तरामध्ये निगेटिव्ह आलं पाहिजे. मग धिस आणि डीडची जागा बदल केली, धिस डीड, आणि मग सहाय्यकारीला जोडूनच नॉट घेतात ना, हे तर तुम्हाला माहीत आहे. मग धिस डीड नॉट मेक द चाइल्ड जॉन फील हेडी. फुल स्टॉप. कारण गिव्हन सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, ते रेटोरिकल क्वेश्चन आहे, इंटरव्हेटिव्ह आहे. त्याचं आपल्याला सरळ वाक्यात स्टेटमेंटमध्ये रूपांतर करताना स्टेटमेंटच्या शेवटी फुल स्टॉप येत असतं. बरोबर आहे की नाही? कर्ता, क्रियापद आणि कर्म, फुल स्टॉप. या पद्धतीने हे सेंटेन्स आहे. त्याच पद्धतीने लेट्स गो टू 7th एक्झाम्पल. कुड देर बी एनी सॅक्स लेफ्ट एनिव्हेअर इन टाउन? क्वेश्चन मार्क आहे, म्हणजेच आपल्याला आता स्टेटमेंट करायला सांगितलं, त्याने असरेटिव्ह सेंटेन्स करायला सांगितलं. आपलं सूत्र पहिलं काय आहे? प्रकार ओळखणे, क्वेश्चन आहे, स्टेटमेंट करणे. दुसरी गोष्ट, कर्त्यात दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे ते ओळखणं, आणि ओळखलं काय आहे? कुड. बरोबर आहे? ओके. आणि देन नेक्स्ट स्टेप इज कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापदाची जागा बदलायची, बाण दाखवायचा. अगोदर देर येईल, कुड नंतर येईल. झालं की नाही? आता देर कुड असं येईल की नाही? ओके. गिव्हन सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. एनीव्हेअर वगैरे म्हटलं आहे की नाही त्यांनी? नोव्हेअर म्हटलं आहे का? नाही आहे. आणि म्हणून मग देर कुड बी नो सॅक्स, निगेटिव्ह करावं लागेल. काय? निगेटिव्ह. आणि म्हणून देर कुड बी नो सॅक्स लेफ्ट एनीव्हेअर इन टाउन. एकही काय नाही, सॅक्स शिल्लक राहिलेलं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा पुन्हा. डू वी हॅव इनफ फॉर अवर नीड्स? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे? स्टेटमेंट करायचं. आपलं सूत्र काय समजतं? पहिल्यांदा बघा, कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापदाची जागा बदला. सहाय्यकारी क्रियापद सापडलं, डू. वी आणि डूची जागा बदलली. दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? कोणतं आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच उत्तर आपलं काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. ओके, जागा बदलली, निगेटिव्ह सेन्स आला पाहिजे, स्टेटमेंट बनवायचं, शेवटी फुल स्टॉप आला पाहिजे. ओके, म्हणून वी आणि डूची जागा बदलली, वी डू. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे इकडे नकार घेतला, नॉट हॅव इनफ फॉर अवर नीड्स, फुल स्टॉप. तर अशा पद्धतीने हे जे सेंटेन्सेस आहेत मित्रांनो, ह्या सर्व सेंटेन्सेसची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आणखी एक एक्झाम्पल मी इथे
शेअर करू इच्छितो. व्हाय शुड एनीबडी बी हॅपी अबाउट बिईंग स्मॉल. दिलेल्या वाक्यात काय आहे? शुड सहाय्यकारी क्रियापद आहे की नाही? सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर काय आहे पुढे बघा, व्हाय हा WH क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन आहे का? सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात झालेला असेल तर करता आणि सहाय्यकारी क्रियापदाची आपण बदल करत होतो, बरोबर आहे की नाही? आता व्हाय, व्हेर असे शब्द येतात, हाऊने सुरुवात होणारे काही वाक्य असतात. अशा वेळी काय करायचं? ते व्हाय घ्यायचं का? नाही आहे. तो क्वेश्चन वर्ड आहे, WH वर्ड आहे, बरोबर आहे की नाही? तो रिलेटिव्ह प्रोनाउन असा आहे की तो काय करतो? तो क्वेश्चन तयार करतो, बरोबर आहे की नाही? हा क्वेश्चन दाखवणारा वर्ड, तयार करणारा वर्ड आहे. ओके, म्हणजे व्हाय घ्यायचं का? नाही. मग त्यापुढे सहाय्यकारी क्रियापदाने एनीबडी हा करता आहे. हे दोघांची अदलाबदल करायची. बिकॉज स्क्रीनवर बाण दाखवलेला दिसतोय. आणि मग काय आहे? एनीबडी आणि शूड. ओके, आणि मग एनीबडी शूड असं वाक्य तयार होईल. पण एनीबडीच्या ऐवजी तुम्ही वर पाहिलेलं आहे, काय घ्यायचं आहे? नोबडी. वर तुम्ही पाहिलेलं आहे की नाही? एनीबडीच्या ऐवजी काय घ्यायचं इथे स्पष्ट म्हटलं, एनीबडी असेल तर नोबडी घ्यायचं आहे. म्हणजेच तिथे तुम्हाला नोबडी घ्यावं लागेल, पुढे शूड घ्यावं लागेल. शुड बी हॅपी अबाउट बिईंग स्मॉल. एनीबडी हे पॉझिटिव्ह आहे, नोबडी हे निगेटिव्ह आहे. व्हाय घेण्याचा प्रश्न आला का? नाही, शेवटी फुल स्टॉप द्यायचा. ओके, पुढचं एक एक्झाम्पल आहे. हाऊ कुड आय कॉल हिम ओनली अ हाफ. हाऊ कुड आय कॉल. हाऊ हे क्वेश्चन दर्शवणारा शब्द आहे. आपल्याला असर्टिव्ह करायचं आहे. हाऊ तर बाहेर पडेल. पुढे मग कुड आणि आय यांची जागा बदलायची. कुड सहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब, आय सब्जेक्ट आहे. ओके, आय कुड असं वाक्य होईल. नंतर दिलेलं सेंटेन्स काय आहे? पॉझिटिव्ह आहे. आपल्याला नकार करावा लागेल, नॉट. आय कुड नॉट कॉल हिम ओनली अ हाफ. Okay friends, these are so many examples. You can have a screenshot and have a practice properly. Okay, do practice, then you will get, that is definitely you will get out of mark, that is one question will be there in your question paper. So you will have to do the practice of questions. So many examples have been given here. Okay, now see, I hope that you might have got this topic. Thank you. Thanks for